हा बच्चू कडू बोलतो. हा बच्चू भाऊ नमस्कार. बोला. काय झालं आमची इकडे त्या बुस्टर कंपनीची किमान आता 80% आवाज नाही आला. बुस्टर कंपनी आहे ना, बुस्टर कंपनी हा 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 सोयाबीनचं 75% बी कामात आलेलं नाही. बुलढाणा जिल्ह्यात 690, अकोला जिल्ह्यात 865, अमरावती जिल्ह्यात 633. इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळं. हो हो आणि काही कारवाई काहीच नाही. म्हणजे तुमच्याकडे आता आपण गुन्हे दाखल केलेत. गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला बिये पेरायलाच बी नाही आहे ना. शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा, तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनानं लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही. कंपनीकडून करून घ्यायला पाहिजे आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे. खर्च कंपनी दिला पाहिजे. आपण ते नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय. आता नव्हती, उलट आपण ती फार स्ट्रॉंग करतो. मी बघतो तरी पण आणि त्याची अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही. आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19 त्या बुस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो. ते नाही, आम्ही पण करतोय कारवाई. बिलकुल ते लोकांना अद्दल घडवायला पाहिजे. काय नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो. हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे. बरोबर आयुष्य खतम होतं त्या शेतकऱ्याचं. आपण पूर्ण आपण त्या कायद्यात अशी तरतूद करतोय की त्या हंगामाचे पूर्ण पैसे त्या कंपनीला द्यावे लागतील, अशी तरतूद करतोय. आता तर गेले ना, मेले ना बिचारे. आता सरकारनं समोर आलं पाहिजे ना. मग तुमचा कायद्यात तरतूद नाही तर सरकारला प्रस्ताव पाठवा मदतीचा, का जेवढं नुकसान शेतकऱ्याचं बियाणामुळे झालेलं आहे, ही तर काळजी सरकारची आहे ना. सरकार काय झोपी जातं का? सरकारने भूमिका घेतल्या पाहिजे. नाही, घेतो. मी बोलतो, आमचे मंत्री महोदयांशी पण बोलतो, सीएम साहेबांशी पण मीटिंग झाली एक, त्याच्यातनं बघू आपण काय करता येईल. ठीक. हो.